नमस्कार, मी नेहाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मित्रमैत्रिणींनो, आज मी नाशिकची फेमस मिसळ बनवणार आहे। यासाठी मी एक बाउल मोड आलेली मटकी घेतलेली आहे। या मटकीला मऊसूत शिजवून घेतलेली आहे। आता आपण मसाला बनवून घेऊ। यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। चांगला तापल्यानंतर त्यावर एक छोटी वाटी किसून घेतलेलं खोबरं सोनेरी रंगावर भाजून घेऊया। खोबरं चांगलं सोनेरी रंगावर भाजलेलं आहे। प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। आता तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचे। त्यावर कांदा पण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे। मी इथे 2 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत। कांदाही आपला आता फ्राय झाला आहे। आता त्यामध्येच लसूण आणि अद्रकचे काप पण टाकून घ्यायचे। आणि एक टोमॅटो बारीक कापून तोही त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडा मऊसूत झाला की हे सगळं फ्राय केलेलं आपण खोबरं काढलेलं आहे त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि गार करायला ठेवून द्यायचे। आता हे गार झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। त्यात कोथिंबीर पुरेसं पाणी टाकून वाटून घ्यायचे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, ती तापलेली आहे। तेल टाकून घेऊ। तेल तापल्यानंतर त्यात आपण वाटून घेतलेला मसाला टाकूया। मी कढीपत्ता टाकायचं विसरली। तो तेलामध्ये मसाला टाकण्याच्या आधीच टाकायला पाहिजे होता, पण काही हरकत नाही। आता टाकते। आताही तो मसाल्यामध्ये चांगला फ्राय होऊन जाईल। तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटत चाललंय। आता त्यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून घरी बनवलेला काळा मसाला, 1 टीस्पून हळद हे सगळं मिक्स करून घेऊया। आपला मसाला आता रेडी झालेला आहे। आता त्यामध्ये बॉईल केलेली मटकी टाकून घेऊ। मिक्स करूया। आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्यामध्येच थोडं पाणी टाकून तेच पाणी टाकलेलं आहे आणि परत 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकूया। आणि मिसळला उकळी काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली मिसळ आता रेडी झालेली आहे आणि वर किती छान तरी पण आलेली आहे। तुम्ही बघू शकता। आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आणि मिसळचा रस्सा आणि तरी पण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिसळची डिश सर्व करताना मिसळच्या डिशमध्ये शेव पण भरभरायचे। आणि तुम्ही बघू शकता आपले मिसळ पाव रेडी आहे। मग
कधी बनवताय तर्रीवाली मिसळपाव घरीच? तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका.